अंधाऱ्या अन्यायाच्या काळोखात एक माणूस उठला. हातात शस्त्र नव्हे, पण हृदयात प्रचंड स्वाभिमान होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठिकाण रायगड जिल्ह्यातील महाड. ऐतिहासिक चवदार तळे. बाबासाहेब म्हणाले की चवदार तळ्याचे पाणी पिऊन कोणी अमर होणार नाही, पण हा सत्याग्रह आहे. आपणही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी. हा लढा सामाजिक समता, बंधुता आणि जातीभेदाच्या भिंती कोसळण्याचा होता. म्हणूनच या सत्याग्रहाला सामाजिक क्रांतीचा प्रारंभ मानला जातो. नंतर जेव्हा जेव्हा अन्याय, भेदभाव, असमानता दिसते, तेव्हा महाडच्या चवदार तळ्याची आठवण ठेवायची. पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी उभा राहिलेला तो निर्धार आज प्रत्येक क्षेत्रात अधिकारांसाठी लढताना आपल्याला धैर्य देतो. आपल्या आवाजात भीती नको, आपल्या कृतीत कमजोरी नको, कारण एका ओंजळ पाण्यावर झालेल्या सत्याग्रहाने संपूर्ण समाजाची दिशा बदलू शकते, हे बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवले. म्हणून जर परिस्थिती अन्यायाची असेल तर शांत बसू नका. वाचा, विचार करा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण तुमचा संघर्ष केवळ तुमच्यासाठी नसतो, तो पुढच्या अनेक पिढ्यांच्या भविष्यासाठी असतो. प्रत्येक समाजाची क्रांती एका ठिणगीने सुरू होते आणि चवदार तळे ती पहिली ठिणगी ठरली, ज्याने समतेचा दीप प्रज्वलित केला. सत्याग्रह म्हणजे हिंसाचार नव्हे, तर आत्म्याची ताकद दाखवण्याचा मार्ग आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या सन्मानासाठी उभा राहतो, तेव्हा इतिहास स्वतः नम्रपणे नमन करतो. बाबासाहेबांचा संदेश होता, पाण्याच्या हक्कापर्यंत मर्यादा नव्हे, विचारांच्या स्वातंत्र्याची लढाई लढा. समतेचा प्रवास अजून संपलेला नाही. प्रत्येक पिढीने तो चालवत ठेवायचा आहे. जिथे अन्याय आहे, तिथे आवाज उठवणे ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. एकदा मनात स्वाभिमानाची ज्योत पेटली की ती जगाला उजळवायलाच लागते. महाडच्या चवदार तळ्यात फक्त पाणी नव्हतं, तिथं अशा अभिमान आणि परिवर्तनाची लाट होती. आपला संघर्ष मोठा असो वा लहान, तो जर सत्यात असेल तर इतिहास नेहमी लक्षात ठेवते.